नमस्कार मंडळी. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम आणि त्यातील कलाकार आज घराघरात पोचले आहेत. पण जेव्हा गौरव मोरे यांनी अचानक हास्यजत्रा सोडली तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. ज्या शोने ओळख दिली तो शो गौरवने का सोडला हा प्रश्न गेले अनेक महिने चाहत्यांना सतावत होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर खुद्द गौरवने दिलं असून त्याने सिनेसृष्टीतील टाइपकास्ट होण्याच्या भीतीवर सडेतोड भाष्य केले आहे. नुकतेच एका यूट्यूबला दिलेल्या मुलाखतीत गौरवने मनातील खदखद बोलून दाखवली. गौरव म्हणाला, ते म्हणायला लागले, तुमचं काम शो सारखंच होतंय आणि मला रोल पण तसेच यायला लागले. एक येतो आणि म्हणतो, हॅलो तुमचा रोल मस्त आहे. तुम्ही येता मग कॉमेडी होते आणि मग तुम्ही खूप कॉमेडी करता. काय करायचं मी? गौरव पुढे म्हणाला, ते विचारायचे, सर तुम्ही या तारखेला आहात का? तुमच्यासाठी एक मस्त रोल आहे. हिरो आणि हिरोईन असतात, यामध्ये तुम्ही येता, त्यांच्या घरात प्रॉब्लेम होता, तुम्ही येता आणि मग कॉमेडी होते. तेच सारखं सारखं व्हायला लागले. मला वाटलं आपण ब्रेक घ्यायला पाहिजे, म्हणून मी थांबलो. वर्षभर मी काहीच केले नाही, फक्त मॅडनेस मचाएंगेचे एपिसोड केले, कारण मला हिंदूतून बोलवलेलं. बाकी मला हे नाही करायचं असं माझं काहीच नव्हतं. गौरवने स्पष्ट केले की त्याला कामाचा कंटाळा आला नव्हता, तर कामातील साचेबद्धपणा नको होता. याच मुलाखतीत जेव्हा गौरवला त्याचा सहकारी आणि मित्र ओमकार भोजनेबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याने ओमकारचं तोंडभर कौतुक केलं. गौरव म्हणाला, ओमकार हा निव्वळ हिरा आहे. त्याच्यासारखा कसलेला नट सध्या तरी कोणी नाही. मला खात्री आहे पुढच्या 10-15 वर्षात त्याच्या ताकदीचा अभिनेता सिनेसृष्टीत येणार नाही. या विधानावरून या दोघी अवलिया कलाकारांची मैत्री आणि एकमेकाबद्दलचा आदर पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.